आले लाईव्ह शशी. आले लाईव्ह रे. ती पुढे जा ना, थोडंसं पुढे जा ना, असं असं पुढे जा. तिथे तिथे जा, तिथे जा, तिकडे जाऊन दाखव पलीकडचं. हॅलो 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 हॅलो. हां येतोय 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 येतोय. अरे मी चेक केला. हॅलो. नमस्कार. आज आपण पायरीच्या ह्या 6व्या पर्वात भेटत आहोत. म्हणजे ही आपली पायरीची 6वी भेट. दादर पुलाखाली. दादर पुलाखाली ही प्रकाश जाधव यांची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी कविता. या कवितेवरती होमी भाभा यांनी सुद्धा या कवितेवरती विशेष आपले क्रिटिक केलेलं होतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय साहित्यामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय समीक्षेमध्ये सुद्धा ज्या कवितेला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे, अशा कवितेबद्दल आणि अशा कवीबद्दल आपण आज बोलणार आहोत. पायरी ही नेहमीच वेगवेगळी आम्ही करत असतो, वेगवेगळ्या ठिकाणी करत असतो. तर आज हा दादरच्या पुलाखाली ही जी परिसंस्था आहे ह्याविषयी आपण आज बोलणार आहोत. हे जे सगळे कवी आहेत म्हणजे नेहमीचे भुजन मेश्राम असतील, अरुण काळे असतील, प्रकाश जाधव असतील, नामदेव ढसाळ असतील, ह्या सर्व कवींना जे काही सनातनी जे आपल्याकडचे जे समीक्षक आहेत त्यांनी नेहमीच अत्यंत तुच्छतासारखी त्यांना वागणूक दिलेली आहे. अनेक वेळा त्यांनी असंही म्हणलेलं आहे की ते असंगत लिहितात, असंबंध लिहितात, असेही काही आरोप केलेले आहेत. काही लोकांनी प्रचारकीय असण्याचे आरोप केलेले आहेत. पण मुळात जर तुम्हाला ह्या सगळ्या परिसंस्थेची जर तुम्हाला जर जाणीव नसेल, माहिती नसेल, त्याशिवाय तुम्हाला त्या गोष्टी कळत नाहीत. आणि ही जी परिसंस्था आहे ही काही केवळ मोजक्या लोकांची नाही आहे, तर इतक्या बहुजनांची ही परिसंस्था आहे. त्यामुळे पायरीचा हा उपक्रमच आहे की केवळ लेखकाचं साहित्य एवढंच न बघता त्याची परिसंस्था काय आहे, ज्या परिसंस्थेवरती हे सगळं साहित्य उभं राहिलेलं आहे त्याविषयी चर्चा घडून आणणं, त्या विषयानं आपण गप्पा करणं हा आपला कार्यक्रम नेहमीचा असतो. कारण की त्या वास्तवाशिवाय, ते वास्तव कधीही 100% नसलं तरी सुद्धा ते वास्तव आहे, ते फिक्शन आहे. ह्यातूनच सगळं साहित्य निर्मिती घडत असते. म्हणूनच आम्ही ही पायरीची जी आमची भूमिका आहे की नेहमी इतर वेगवेगळ्या ठिकाणी आणि जो काही सगळ्यांना बहुजनांची जी एक स्पेस आहे त्या सगळ्या स्पेसला आपण सगळ्यांनी बघावं, त्यावर चर्चा घडून आणावी, आणि हा आमचा सांस्कृतिक हस्तक्षेप आहे. तर आज विशेष आनंद हा आहे की प्रकाश जाधव यांचा जो दस्तगत काव्य संग्रह आहे, जो कविता संग्रह आहे, त्याची 2री आवृत्ती लोकमय गृहाने काढलेली आहे. आज आपण ह्याच दादरच्या पुलाखाली जी दादरच्या पुलाखालची कविता त्यांची आंतरराष्ट्रीय साहित्यामध्ये अत्यंत महत्त्वाची समजली जाते, तर त्या दस्तगत कविता संग्रहाच्या 2ऱ्या आवृत्तीचे आज आपण इथे सर्वजण मिळून प्रकाशन करणार आहोत. सर्वजण या 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 सगळ्यांनी या, सगळ्यांनी या, सगळ्यांनी या. हा थांबा, बसा 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 बसा. या या बस या 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 या. प्रदीप जा, प्रदीप या. तुम्ही वरती जा, तुम्ही वरती जा. जा जा जा. कशाला फोटो काढूया. जा तू बस, फोटो काढ. तर या ठिकाणी प्रकाश जाधव यांचं जे दस्तगत कविता संग्रह आहे त्याच्या 2ऱ्या आवृत्तीचं प्रकाशन झालेलं आहे असं मी इथे जाहीर करतो, सर्वांच्या सहमतीने, सर्वांच्या सानुमतीने. आणि आता आपला जो पुढचा कार्यक्रम आहे
त्याची सर्व सूत्रे आज आपले जे पाहुणे आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करतो. तर आज आपल्याला इथे प्रकाश जाधव यांच्या पत्नी आहेत, त्यांचा मुलगा आहे, भगवान निळे आहेत, तर आणि सोबतच आपल्या नेहमीप्रमाणे डॉक्टर श्रीधर पवार आहेत, योगिनी राऊळ आहेत, आमचे कंसू प्रीतम आहेत. तर हे सगळेच विविध गोष्टींवरती बोलणार आहेत. आणि लगेचच आम्ही या कार्यक्रमाला सुरू करण्यासाठी आपल्या आजचे जे पाहुणे आहेत त्यांच्याकडे आम्ही माईक सुपूर्द करतो. यांचं सुरुवात करूया आपण कविता वाचन. निळ्या काकांकडे हे सुरू करतील, तुम्ही हे करा, हां बोला तुम्ही, नंतर मग काय करू आपण एक एक कवितांचं हे घ्या. मराठीतील एक आघाडीचे कवी, विद्रोही आणि क्रांतिकारक कवी यांनी सामाजिक जाणीवेतून आपल्या साहित्याला केवळ कविताच नव्हे तर कथा आणि ललित लेख याचे मराठी साहित्याला खूप मोठी देणगी दिलेले असे माझे मित्र दिवंगत प्रकाश जाधव यांच्या बहुचर्चित दस्तखत या पहिल्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन नुकतंच झालेलं आहे. माझ्यासोबत प्रकाशची सौभाग्यवती वहिनी, माझी वहिनी आणि त्यांचा मुलगा राजेश हे सोबत, शेखर आपल्यासोबत आहेत. या निमित्ताने आम्ही आता प्रकाशची जी आंतरराष्ट्रीय पातळीवर जी कविता अतिशय लोकप्रिय झाली दादर पुलाखाली, त्याच ठिकाणी पायरीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण प्रकाश जाधवच्या कवितेवर चर्चा करणार असून त्याच्या एकूण कौटुंबिक आणि माणूस म्हणून प्रकाश कसा होता, साहित्यिक म्हणून कसा होता आणि एक कार्यकर्ता म्हणून कसा होता, त्याची चाचपणी किंवा उजळणी आपण या ठिकाणी करणार आहोत. तत्पूर्वी मराठीतील सुप्रसिद्ध कवयित्री योगिनी राऊळ या प्रकाश जाधव यांच्या एका कवितेचं वाचन करणार आहेत. मी योगिनी राऊळ यांना प्रकाश जाधव यांची कविता दस्तखतमधली प्रकाश जाधव यांची कविता वाचण्याची विनंती करतो. योगिनी राऊळ. कुठे लावायचं प्रकाश जाधव यांनी आपला जो काव्यसंग्रह आहे तो श्रमिकांच्या, दलितांच्या, नक्षलवादांच्या चळवळींकडे बंदुकी डोळ्यांनी पाहणाऱ्या व्यवस्थेला अर्पण केलेला आहे. ह्या अर्पण पत्रिकेवरूनच आपल्या लक्षात येतं की काय पद्धतीचे कवी प्रकाश जाधव होते. मी 2 कविता त्यांच्या वाचते. मरण. आज संपू दे आहुतींचे सोवळे संदर्भ, आज संपू दे आहुतींचे सोवळे संदर्भ, आज विझू दे अध्यात्माचे सनातन यज्ञ, उद्या आणिक एक पाहीन रक्ताचे नाते उद्ध्वस्त होताना, उद्या आणिक एक पाहीन रक्ताचे नाते उद्ध्वस्त होताना प्रथाच पडून गेली. आता प्रथाच पडून गेली आहे सूर्याला नागडं करायची आणि उल्केचे कासोटे खेळायची. मलाही एक सवय जडली आताशा, मलाही एक सवय जडली आहे दगड फेकून आकाश फाडायची. मेल्या गेल्याचं दुःख होतं, संताप येतो, पण रोटी शेकल्यावर विस्तव जळला काय आणि विझला काय सारखंच. मारणाऱ्यांनी मारत राहावे, मरणाऱ्यांनी मरत राहावे. आया बहिणींची स्वस्त मरणे पाहता पाहता लोकशाहीतील क्षुधित घुबाडे उद्या माझेही मरण घेऊन उभे असतील माझ्या बायकोसमोर,
निर्वस्त्र. आणि दुसरी त्यांची जी शीर्षकाची कविता आहे दस्तखत, ती वाचते. बरखास्त शहाऱ्यांखाली अल्लाहो अकबरी धांदल तेव्हापासून. बरखास्त शहाऱ्यांखाली अल्लाहो अकबरी धांदल तेव्हापासूनची सीना झपटी सल्तनी शहेनशहांची जय पराजयी खून कसर. जय पराजयी खून कसर तेव्हापासूनचे लुटारू कफिले मांडलिक पोटाखालून इसवी सनांचे बलात्कार तेव्हापासूनचे अन्यायी दस्तखत इतिहासाच्या वसिहतनाम्यावर. अन्यायी दस्तखत इतिहासाच्या वसिहतनाम्यावर. काय मला माहित नाही ना. योगिनी राऊळ यांनी प्रकाश जाधवच्या 2 कविता आपल्यापुढे सादर केल्या आहेत. आता माझा कविमित्र कंसू प्रीतम, मराठीतील एक आघाडीचा कवी आहे, तर आणि प्रकाशचाही तो मित्र होता. मी कंसू प्रीतमला एक विनंती करतो की त्यांनी प्रकाशच्या 2 कविता आपल्यासमोर सादर कराव्यात. कंसू प्रीतम. माझे मित्र प्रकाश जाधव यांच्या संबंधी मी हे 2 कविता वाचतो आहे. एक स्मशान शांतता म्हणून. अगदीच कसं उजाड आणि भकास एखादा पंतप्रधान उलथावा तशी प्रेतकाळा शहरभर. काल विस्कटलेल्या मोर्चातील एकही कामगार परतला नाही. काल उडालेल्या चकमकीतील एकही गनिम जिवंत वा मृत नाही. रेल्वे, बसेस, हॉटेल, देवळं, मशिदी, दारू अड्डे, दवाखाने, घरांचे दरवाजेच काय. आमींच्या धीर गंभीर खसखशीनंतरही चर्चच्या उत्तुंग टोकावरल्या बेलची हालचाल नाही. सगळेच कसे पडी खाल्ल्यासारखे कायम. समाजवाद येण्याची चिन्ह इतके सूम आणि सर्द असू शकत नाही. कालच्या व्यासपीठाभोवती गोळ्या झालेल्या सुतिया पण अथवा घोषणांचा अस्फुट चित्कारसुद्धा नाही. ही स्मशान शांतता युद्धपूर्वीची तर नसेल ना. खूप ठीक आहे. सरकारी जेब खर्चातून त्यांची दुसरी कविता मी वाचतोय. सरकारी जेब खर्चातून ऑर्थर रोड ते येरवडा प्रवासताना हाताळलेले हत्यारे पोरकी होतानाची खंत वाटत नाही. आडीबाज बोलती बंदूतून बेमुदत धुतला जाताना बाराक बाहेरच्या नंबरी चेहऱ्यावर उगाच गुस्सा चढत नाही. ब्लॅकलिस्ट वाचून निष्कर्षातून नालबंडी चढताना प्रसव वेदनांच्या काळाने माते फिरत नाही. बाहेरचे उर्वरित भूमिगत दम तोडणार नाहीत. या अदरार विश्वासावर निशंक जगताना कारावासाचं दळभद्री भय नखशिकान तरकवत नाही. हां, मी एवढंच बोलतो. दुसऱ्यांना द्या आता. प्रकाशच्या आपण 4 कविता ऐकलेल्या आहेत. आता आपण प्रकाशच्या एकूण साहित्याबद्दल, त्या अनुषंगाने येणारे जे प्रश्न आहेत आणि प्रकाश माणूस म्हणून कसा आहे या संदर्भात आपण थोडीशी मनमोकळी चर्चा करणार आहोत. ही चर्चा काही व्यासपीठीय नसेल, मनमोकळी घरगुती चर्चा असणार आहे. तर डॉक्टर श्रीधर पवार हे आता चर्चेला सुरुवात करतील आणि चर्चेचं सूत्रसंचालन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर श्रीधर पवार. थँक्यू. मला फार बरं वाटलं की निशावहिनी शेखर आणि मनीषा भगवान आला. सुबोध येणार होता, तो आला नाही आहे. नाहीतर त्याच्या जागी मी ते बसलो, त्याच्या जागी तो असता. असो,
एक तर आहे की प्रकाश जाधव हे फार आता ह्या पिढीला माहीत नाही आणि जवळजवळ 1985 ते जवळजवळ आतापर्यंतचा हा जवळजवळ 30-40 वर्षाचा काळ आहे की ज्यामध्ये एक विस्मृतीत गेलेला एक कवी, एक महान कवी, म्हणजे आता हे अतिशयोक्ती नाही आहे, हे सिद्ध झालेलं आहे की नामदेवच्या ताकदीचा तर नामदेवचा अगदी कॉम्पिटेबल असा एक मोठा कवी प्रकाश जाधव आपल्याबरोबर होता. तर नाही हरकत नाही. हां, तर आपल्याबरोबर होता आणि आपल्याला सगळ्यांचा विस्मरण होतं त्या बाबतीमध्ये. त्याची एक कवितेची ओळ मला फार आठवते, भगवान. म्हणजे तो सगळ्यातून डिसआर्टिक्युलेट झाला होता, कुणाबरोबर नव्हता, मित्रांबरोबर, कॉम्रेड्सबरोबर, कामाच्या ठिकाणी नातेवाईकांबरोबर, आप्तेष्टांमध्ये अत्यंत म्हणजे निखळलेला सगळ्यांमधून. त्याची कवितेची ओळ छान वाचतो, त्यावरून त्याची भावना काय होती ती कळेल. ही शिक्षाच असेल तर असो माणसात न उठण्या बसण्याची, ही शिक्षाच असेल तर असो माणसात न उठण्या बसण्याची, 2 शब्दांमधल्या रिकाम्या जागेत मी बांधतो घर अभिव्यक्तीचे कोसळते. तर ही त्याची अभिव्यक्ती सारखी कोसळत राहणारी आहे. तो कोसळला, आपल्याला कुणाला सगळ्याला विस्मरण झालं आणि आकस्मित आम्ही पुन्हा विचार केला की आपण लेट्स गो बॅक टू प्रकाशला आपण शोध घेऊ आणि पुन्हा प्रकाशची पुनर्भेट झाली. माझ्या आयुष्यात तर म्हणजे 1982ला माझी त्याची प्रकाशची भेट झाली होती. त्यावेळेस भगवान पण होता. आपण मार्क्सची जयंतीच्या निमित्ताने अबुदनगरमध्ये कामगार वस्तीत मोठा कार्यक्रम केला होता. 3-4 दिवस तर त्या ठिकाणी कविता सोहळा होता. सगळे लोक कवितेच्या मंचावर होते, प्रकाश जाधव नव्हता. प्रकाश, मी आणि अनेक मित्र आम्ही पूर्ण मैदानामध्ये फिरत होतो आणि एका तिकडच्या लॅम्प पोस्ट खाली, दिव्याखाली आम्ही जवळजवळ सकाळी 6पर्यंत कविता वाचवतो. प्रकाश वाचत होता आणि आम्ही ऐकतो. तसं त्या कविता त्याच्या अगदी काळ्या अक्षरातल्या त्या वहीवर लिहिलेल्या इतक्या भरम 60 अक्षर आणि ते सगळं आम्ही इतक्या मंद प्रकाशात पण तो स्पष्ट आवाज होता. सकाळी 6 वाजले, उजाडलं, त्यानंतर आम्ही निघून गेलो. त्यानंतर माझी आणि प्रकाशची भेट झाली नाही. नंतर मग फारच उशिरा झाली. त्यावेळेस मग कुटुंबाची पण माझी ओळख झाली. मी पहिल्यांदा आपण सगळे मध्ये मध्ये बोलू, तुम्ही प्रश्न विचारू शकता जे प्रेक्षक आहात इथे. हा अगदी आपला अनौपचारिक आहे. अनौपचारिक पण वी आर ट्राईंग टू रिच आउट, सर्च करतोय आपण की प्रकाशचा शोध घेतोय आपण ह्या कवितेतून. 42 वर्षानंतर प्रथमतः त्याची कविता संग्रह दस्तखतचं पुनर्प्रकाशन झालं. दस्तखत नंतरच्या कविता जवळजवळ 200 पानाच्या जर कविता जवळजवळ त्यापेक्षा जास्त असा मोठा संग्रह प्रकाशित होऊ शकतो असा आहे. आणि त्याशिवाय सिराज नावाने लिहिलेल्या जवळजवळ 100 कविता हिंदीमध्ये, वहिनी बरोबर ना, 100 कविता त्याच्या हिंदीमधल्या तर त्यासुद्धा व्हायच्या आहेत. तर असं बरंच कविता त्याच्या यायच्या आहेत. गद्यमध्ये त्याची शाखा नंबर 420 आहे. त्याशिवाय त्यांनी इतर काही बरंचसं लिहिलं होतं. त्या काही कादंबऱ्या पण गाळा झाल्या. तर ह्या सगळ्या परिस्थिती आहे. मी भगवानला विचारतो पहिल्यांदा की तुझी आणि प्रकाशची ओळख कशी झाली आणि कसं काय पुढे तुम्ही होता. श्रीधर आता जे म्हणाला ते अतिशय समर्पक आणि अतिशय योग्य आहे. प्रकाश असा खूप लोकांमध्ये मिसळणारा नव्हताच. म्हणजे त्याचे अतिशय, मला वाटतं म्हणजे माझ्या समजुतीनुसार, आय मे बी अ रॉंग, त्याचे मोजके मित्र होते. मोजक्याच मित्रांमध्ये राहायचा. तो मिसळत नव्हता लोकांमध्ये. असं जाऊन गप्पा मारणं किंवा खूप हे ठराविक त्याचे निवडलेले मित्र असले किंवा अतिशय त्याच्या म्हणजे या साहित्यिक सर्कलच्या बाहेर त्याचे काही मित्र असू शकतात. पण आमच्याशी फक्त तो मित्रत्वाने जरी बोलत असला तरी खूप दररोज भेटीगाठी किंवा दररोज बसणं असं नसायचं. मी त्याच्या घरी गेलेलो आहे माहीमला, तो माझ्या घरी आलेला आहे. मायानगर झोपडपट्टी वरळीला आहे इथे. तिथे मायानगर झोपडपट्टीमध्ये तो आला होता. आम्ही तिथे गप्पा मारल्या. मी कलम नावाचा आम्ही मासिक चालवत होतो. तर त्या कलममध्ये त्याची मला वाटतं मी द्रौपदी अस्लम डिकास्टा 1982 साली त्याची कविता छापली होती. अतिशय प्रक्षोभक अशी कविता होती ती. इंदिरा गांधी आणि त्या सगळ्या याच्या आणि इंदिरा गांधीच्या संदर्भात ती कविता होती. आणीबाणी नंतरची जे काय परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्या संदर्भातली कविता होती. त्याच्यानंतर म्हणजे मी
चळवळीत असल्यामुळे चळवळीशी संबंधित जे काही साहित्यिक कवी मित्र होते ते सगळ्यांचं कविता मी कलममध्ये छापल्या होत्या. ठिणगी नावाचं पण आम्ही एक मासिक चालवायचो. तर प्रकाश एक दिवस माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की भगवान मी एक कथा लिहिली आहे, तर ती छापायची आहे, काय करू? तर मी बोललो छाप दे माझ्याकडे. तो नको, कारण ती खूप प्रक्षोभक आहे आणि कोकणातील ज्या बौद्ध संघ आहेत, त्याला काय म्हणतात, बौद्ध पंचायत आहेत, त्यांच्या शाखा आहेत, त्यांच्याबद्दलचं मी लिहिले आणि ती खूप हे आहे. मी बोललो तुला त्रास होणार नसेल तर मी छापायला तयार आहे, माझा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण तुला त्रास होऊ नये असं मला वाटते आणि तुझी तयारी असेल तर आपण छापायला तयार आहे. आणि तो म्हणाला हो हो बिंदास छाप. आता मी मगाशी वहिनीशी बोलताना तेच म्हणालो होतो, विचारत होतो वहिनीला की ते छापल्यानंतर काय प्रॉब्लेम झाला होता. त्याच्यानंतर बरेच प्रॉब्लेम झाले असं वहिनीने मला सांगितलं आता. तर असा हा प्रकाश आहे. प्रकाश कवितेबद्दल बोलायचं तर एकच मिनिट फक्त. ती ज्यावेळेस ती प्रकाश जाधवची शाखा नंबर 420 ही प्रकाशित झाली त्यानंतर आमच्या आपल्या कार्यालयावर पण हल्ला झाला आणि हो, आणि जेवढे प्रकाश जाधव नावाचे जेवढे ग्रस्त मिळाले सगळ्यांना चोप पण पडला होता. आता प्रकाश जाधव का त्यावेळेस त्यांना सगळ्यांना सापडणं शक्य नव्हतं. मी वहिनीला सांगेल नंतर त्याविषयी बोलायला. पूर्वीचं कसं होतं, तो काळ 80 नंतरचा काळ कसा होता की आजच्यासारखा काळ नव्हता तो. आता प्रसारमाध्यम इतकी वाढलेली आहेत आणि एक कविता होऊन एका रात्रीत लोक स्टार होतात. मला वाटतं प्रकाश आणि मी म्हणजे आम्ही सगळी एका ग्रुपमधली मंडळी 80च्या सुमारापासून लिहायला लागलो होतो. म्हणजे 80च्या नंतर 80, 81, 82 मी 80ला सुरुवात केली होती लिहायला. 77-78 हा, त्यामुळे म्हणजे आम्ही पण की त्या काळात म्हणजे कॉलेजच्या जीवनापासून त्या कविता लिहायला सुरुवात केली. पूर्वीच्या काळी इतकं काही प्रसारमाध्यमं नव्हती आणि आमच्यासारख्या लोकांच्या कविता ज्या विद्रोही किंवा मार्क्सवादी विचारसरणीच्या कविता होत्या ते छापायला इतकेसे लोक धजत नव्हते. त्यांना पाना फुलांच्या फळांच्या किंवा अशा आत्मक्लेशाच्या स्वतःच्या दुःखाचं भांडवल करणाऱ्या आणि गुलछबू कविता आवडायच्या त्यांना. मला वाटतं गुलछबू हा शब्द पण प्रकाशचा आहे. आम्ही बोलता बोलता त्याचा हा शब्द त्याच्या नेहमी तोंडात यायचा, गुलछबू गुलछबू. तर ह्या अशा वातावरणात आम्ही 60 नंतरची जी कविता आली म्हणजे लिटिल मॅगझिन चळवळीनंतर जी कविता आली त्याच्या खांद्यावर उभं राहून आम्ही यायला सुरुवात केली होती. 60 नंतरच्या जी काही कवितेची वेगळेपण कवितेने घेतलं होतं तर ते सुरुवात झालं. प्रकाशचा प्रॉब्लेम असा होता की म्हणजे की तो एकतर कुणाला कविता पाठवत नव्हता, स्वतः लिहायचा आणि त्यावेळी साधनही नव्हती. आताच्यासारखं फेसबुक नाही, व्हॉट्सअप नाही किंवा असे यूट्यूब नाही, काही नव्हतं ना. तर त्याच्यासाठी त्यामुळे प्रकाश इतका प्रकाशात आला नव्हता त्या काळात. पण जी काही ठराविक त्याच्या कविता हिंदीमध्ये खूप ठिकाणी ट्रान्सलेट झाला, त्याच्यामुळे तो महाराष्ट्रापेक्षा भारतभरच जास्त प्रसिद्ध होता. आणि इकडे नामदेव त्याच्या अगोदर नामदेव असल्यामुळे, नामदेव त्याच्या आधीपासून लिहित असल्यामुळे थोडंसं आता प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर प्रकाशच्या कवितेमध्ये नामदेवच्या छटा मला दिसायच्या. आता हा आरोप असेल किंवा माझं मत आहे, चुकीचंही असू शकतं, की थोडीशी कॉपीसारखं होतं. पण इथे एक फरक लक्षात घ्यायला पाहिजे की प्रकाशच्या कवितेमध्ये मार्क्सवादी दृष्टिकोन ठासून भरलेला असायचा प्रत्येकाच्या, जो नामदेवच्या कवितेत नसायचा. म्हणजे नामदेवही डाव्या विचारसरणीचा जरी असला वैचारिक दृष्ट्या, पण त्याच्यात कविता आणि पुरोगामित्व, समाजवादित्व ह्या सगळ्या गोष्टी होत्या. प्रकाशच्या कवितेमध्ये अस्सल मार्क्सवाद होता. ही एक दोघांमधली आहे स्टाईल किंवा कवितेची काव्यशैली दोघांची थोडीशी जवळपास म्हणजे मावशीसारखी होती, आई आणि मावशीसारखी होती. म्हणजे श्रेष्ठ कोणती अश्रेष्ठ कोणती हे मी म्हणत नाहीये, पण थोडंसं तसं होतं. आणि त्याच्यामुळे काय झालं की नंतर जो प्रकाशच्या कविता इतर हिंदीमध्ये जास्त प्रामुख्याने यायला लागल्यामुळे हळूहळू
लोकांच्या दादर पुलाखाली प्रसिद्ध झाली. सत्यकथामध्ये मला वाटतं सत्यकथामध्ये दादर पुलाखाली प्रसिद्ध झाली. आणि ज्यावेळी दादर सत्यकथेमध्ये ही कविता प्रकाशित झाली, त्याच्यानंतर प्रकाशचं नाव कोण हा प्रकाश जाधव, आणि इतकी प्रक्षोभक कविता लिहिणारा हा प्रकाश जाधव आहे तरी कोण. त्यावेळी प्रकाश जाधवचं नाव सत्यकथेमध्ये, म्हणजे आम्ही जरी सत्यकथेला पहिल्यापासून शिव्या देत असलो तरी एक गोष्ट कबूल करायला पाहिजे की सत्यकथेत आल्यामुळे प्रकाश जाधवचं खूप म्हणजे लोकांना तो जास्त ठाऊक झाला. नाही, थोडंसं जरा मी डिफर करतो तुझा व्ह्यू पॉईंट की काय आहे की नामदेव ढसाळ आणि प्रकाश जाधव यांच्या कवितामध्ये काही समानता आहे, किंचित समानता आहे. पण प्रकाश जाधवच्या मुळातच कविता ज्या अप्रकाशित असल्यामुळे आणि जवळजवळ 200-300 पानाच्या कविता, त्यामुळे ते कम्पॅरिझन करायला किंवा ती त्याच्यामधली जे तौलनिकता पाहायला तशी कुणाला संधी नाही आहे आपल्याला प्राप्त झालेली. तर त्या प्रकाशित वयाच्या ते होईल. पण प्रकाशचं फार वेगळं आहे आणि तू म्हटल्याप्रमाणे बरोबर आहे. सगळ्यात जास्त अनुवाद मराठी कवितांमध्ये नामदेवच्या कविता आणि त्याच्या पाठोपाठ प्रकाशच्या कविता झाल्यात. इव्हन तुझी येता कंची तुझी येता, त्यामध्ये जो आसपासमध्ये लिहिलेला आहे त्यामध्ये चंद्रकांत पाटलांनी लिहिलेलं आहे की नामदेव ढसाळ आणि प्रकाश जाधव तुमच्या दोघांच्या कविता मी खूप अनुवाद केल्या आणि लोकांनी डोक्यावर घेतलं वगैरे. तर त्यामुळे तो जवळजवळ नामदेव ढसाळ इतकाच प्रसिद्ध होता, पण तो स्वतः प्रसिद्धीतून विमुक्त झाल्यामुळे तो तसं नव्हतं. मी वहिनीला विचारतोय की तिने हे सगळं पाहिलंय, हा सगळा झंझावात वादळ. खरं म्हणजे प्रकाश जाधव हा वादळ आहे. तो असा कुणाला म्हणजे मायकोवेस्कीचं जे आहे ना की पॅन्ट घातलेला ढग, तसा आहे तो. पॅन्ट घातलेला ढग कुठेही ढकलत जाऊ शकतो असा होता. आणि सगळ्यात त्याचा म्हणजे विटनेस केलेला आहे, सोसलेला आहे, भोगलेला आहे, तो त्रास सहन केला आहे, सगळं केलेलं आहे. तर त्यांना काय वाटतं, मी वहिनीला बोलतो, निशा जाधव प्रकाश जाधवच्या पत्नी. तुम्हाला बोलतो मला शेखर पण बोलणार आहे ते तुम्हाला कसं तुम्हाला म्हणजे बोलला नाही तुम्ही आता हे नाही ऐका की आपली कविता आपली ती कथा जे अनुवाद झाली सॉरी अनुवाद छापली गेली कलममध्ये आमच्या त्यावेळेस काय गोंधळ झाला होता काय आठवतं तुम्हाला? काय झालं होतं आठवतं का? नाही शेखर तुला तू बाबा म्हणून तू बाबा म्हणून म्हणजे ॲक्च्युली शेखर किंवा कबीर हे ह्या दोघांनाही तसं फार त्रास झाला असेल सगळं. पण बाबा म्हणून तुला आणि ते असे फार थोर कवी आहेत हे तुला कधी कळलं किंवा कधी कसं वाटलं तुला किंवा आईकडून काय ऐकलं तोच तू बाबांविषयी? बाबा तर नाही मी म्हणत, चालेल ना असं बोलतो ना, चालेल चालेल. डॅडी म्हणायचो त्यांना. एवढंच माहिती होतं लहानपणापासून की डॅडी खूप पितात आणि आईला त्रास देतात किंवा मला त्रास देतात. एरंड्यामध्ये कामाला होते पण एरंड्याचं सुख आम्हाला कधी मिळालं नव्हतं कारण ते स्वतःमध्येच जगायचे आणि काहीतरी घरामध्ये पसारा असायचा पुस्तकांचा म्हणा किंवा कवितांचा म्हणा, पण ते एवढं डोक्याच्या बाहेरचं होतं. आत्ता पण अशा बऱ्याचशा कविता आहेत ज्या मी वाचण्याचा प्रयत्न करतो पण ते मला कधीच नाही कळत. आणि तेव्हा तर सोडूनच जेव्हा मी लहान होतो आणि फक्त एवढंच वाटायचं की डॅडी असे का वागतात, सेल्फिश आहेत का डॅडी, आमचा का नाही विचार करत. ह्या गोष्टी सगळ्या माझ्या डोक्यामध्ये होत्या आणि असंच लहानपण गेलं माझं. मोठा झालो, आईनी सगळं संगोपन केलं व्यवस्थित, शाळेच्या ॲडमिशनपासून ते कॉलेजच्या ॲडमिशनपर्यंत. डॅडीनी कधी त्या गोष्टीमध्ये असं खास लक्ष दिलं नाही. फक्त एक जबाबदारी म्हणून तुला किती पैसे हवेत किंवा तुझ्या ॲडमिशनला किती पैसे हवेत, तुला कपडे कोणते हवेत, या सगळ्या गोष्टी एक फॉर्मॅलिटी म्हणून करायचे ते. पण त्याच्या मागचं कारण कधी आम्हाला समजू नाही शकलं, आम्हाला कधी कळू नाही शकलं ते की काय नेमकं कारण आहे. आणि असंच मोठा झालो, माझा मोठा भाऊ पण मोठा झाला आणि एरंड्यामध्ये असतानाच त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला आणि ब्लड प्रेशरचा त्रास सुरू असतानाच एकदा रात्री फीट येऊन पडले. त्यांना फीटचा त्रास होता आणि नाईट शिफ्टला होते ते आणि पडून राहिले. त्यांनी तिकडच्या स्टाफने कोणीच लक्ष दिलं नाही, काय माहिती नाही मला. आणि पडून झाल्याच्या नंतर रात्री जेव्हा त्यांना कळलं, एकदम मध्यरात्री कळलं की ते अनकॉन्शियस आहेत म्हणून, तर त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. आणि मग रात्री 3 की 3:30 वाजता माझ्या घरी 2 स्टाफ आले होते मालाडला, ज्या आम्ही चाळीमध्ये आत्ता पण घर आहे ते. 2 आले होते की तुझ्या वडिलांना ॲडमिट केलं आहे, तुला माझ्यावर यावं लागेल.
तर मी गेलो तिकडे ICU त्यांना ॲडमिट केलं होतं आणि डॉक्टरना भेटलो तेव्हा डॉक्टर म्हटले की तुझे पप्पा खूप क्रिटिकल आहेत आणि काही होऊ शकतं, आमच्या हातामध्ये काही नाही आहे, म्हणजे चान्सेस कमी आहेत खूप, तुम्ही तुमच्या फॅमिलीला बोलवा म्हणून. मग कोमामध्ये होते, डॉक्टर म्हणत होते आमचे प्रयत्न चालू आहेत. मग असंच एकदा ICU बसलो होतो रात्रीच्या वेळेस आणि सुबोध काका येऊन गेले आणि श्रीधर काका सुद्धा येऊन गेले आणि ते म्हणाले की प्रकाश कुठे आहे. तर मी फर्स्ट टाइम तेव्हा काकांना भेटलो होतो, श्रीधर काकांना, आणि ते म्हटले की मी म्हणालो की ICU आहेत. तर ते गेले आणि मी त्यांच्याबरोबर गेलो. ॲक्च्युली अलाउड नाही आहे 2 लोक ICU जाणं, पण रिक्वेस्ट करून मी गेलो होतो आतमध्ये आणि ते झोपले होते, त्या म्हणजे बेशुद्ध होते ते पूर्ण, आणि काकांनी गेल्या गेल्या त्यांच्या पाया पडल्या. तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे आत्ता पण. म्हणजे मला आता गूजबम्स येत आहेत की असं काय माझ्या पप्पांनी केलं होतं की एखादा व्यक्ती डॉक्टर आहे आणि तो येऊन त्यांच्या डायरेक्ट पाया पडतो. तर ही गोष्ट माझ्यासाठी म्हणजे डायजेस्ट करण्यासारखी नव्हती की असं काय आहे. आणि मग सगळं झाल्याच्या नंतर काका बाहेर आले आणि काकांना बोललो तुम्ही का पाया पडलेत माझ्या पप्पांचे. आजपर्यंत लोक त्यांना वेगळ्याच तुच्छते नजरेने बघतात की हा शिवेड आहे, हा दारू पितो, हा घरी लक्ष देत नाही, आणि तुम्ही अशा व्यक्तीचे पाया कसे पडलात. आणि मग त्यांनी जे सांगायला सुरुवात केली ना, जवळजवळ ती रात्र सकाळ झाली. त्या ICUच्या लॉबीमध्ये त्यांनी पूर्ण तो प्रवास सांगितला की आम्ही प्रकाश जाधवांबरोबर कसा घालवला. त्यातल्या एक गोष्टीचा क्षण मला आठवतो की लॅम्प होता, स्ट्रीट लॅम्प असतो, तिथे हे 3 जण बसले होते आणि त्यांना कविता सुचली आणि बसचं तिकीट खिशात होतं, लिहायला कुठलाच पेपर नव्हता. आणि ह्यानं म्हणाला की आपल्याकडे एक बसचं तिकीट आहे, आणि त्या बसच्या तिकीटवर त्या बारीक अक्षरामध्ये त्यांनी ती कविता लिहिली होती आणि तो पेपर श्रीधर काकांनी देवाऱ्यामध्ये सांभाळून ठेवला होता. ही गोष्ट मला जेव्हा कळली तेव्हा मला वाटलं की खरोखर माझे डॅडी म्हणजे काय आहेत, म्हणजे आपण त्यांना डिस्क्राईब नाही करू शकत. डिस्क्राईब करणं माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं, कारण माझा प्रॉस्पेक्टिव्ह खूप चेंज झाला त्या दिवसापासून जेव्हा मी काकांना भेटलो. की माझे वडील जर एवढे मोठे साहित्यिक आहेत आणि आम्ही त्यांना ओळखू नाही शकलो, तर ह्या गोष्टीची खंत आत्ता पण आहे. कारण आत्तापर्यंत अशा बऱ्याचशा कविता आहेत आणि त्यांची झक नावाची कादंबरी आणि एक मुर्दाबाद माणसाचं शहर अशाच दारूच्या नशेमध्ये बॅग रागाने उचलून घेऊन गेले आणि त्या कादंबरी त्यांनी पूर्ण त्या 2 स्टोरी लिहिल्या होत्या, त्या मिसआउट झाल्यात, हरवल्यात कुठेतरी. आणि बरंच असं साहित्य होतं, हिंदीमध्ये कविता होत्या आणि ती पूर्ण बॅग चोरीला गेली त्यांची. आणि त्याच्यानंतर देवाची कृपा म्हणावी किंवा त्यांची पुण्याई म्हणावी, कारण गरिबांसाठी ते नेहमी काहीतरी झटत असायचे हे आम्हाला नंतर कळलं. आम्हाला असं वाटायचं की आमची काळजी करत नाहीत, पण जेव्हा त्यांच्या मित्रांकडून आम्हाला कळलं की ते गरिबांसाठी खूप काही असे करतात ज्या गोष्टींचं चर्चा नाही झाली आहे, तर हळूहळू असं आम्हाला कळलं की मला बोलायला नाही होत. हा ना, असू दे. ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि डॉक्टरनी सांगितलं की एकतर हा माणूस ऑपरेशन थिएटरमधून जिवंत बाहेर येईल, पण काय म्हणतात ना, मेमरी लॉस असेल पूर्ण, किंवा मग हा कोमामध्येच राहील आयुष्यभर. पण जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांची लँग्वेज ना मराठी होती, ना हिंदी होती, ना इंग्लिश होती. कोणत्या लँग्वेजमध्ये बोलायचे आम्हाला माहिती नव्हतं. आणि होली स्पिरिटला मम्मीने खूप त्यांची काळजी घेतली. जवळजवळ जेवढ्या दिवस ते 2-2.5 महिने हॉस्पिटलला होते, मम्मी त्यांच्याबरोबर 2.5 महिने राहिलेली आहे. हळूहळू आम्ही मालाडला शिफ्ट झालो डिस्चार्जच्या नंतर, आणि पूर्णपणे मेमरी लॉस झाले होते. म्हणजे त्यांना माहिती नव्हतं की ही माझी बायको आहे किंवा माझं नाव शेखर. मला फैज, मुख्य गोष्ट इथे इथे त्याच्यामध्ये अजून एक थोडंसं सांगावंसं वाटेल मला. डॅडींना 2 मुलं आहेत, एक मोठा माहीमला राहतो आणि मी त्यांच्याबरोबर मलाडला राहायचो. त्यांनी माझं नाव फैज ठेवलं आणि मोठ्या भावाचं नाव कबीर ठेवलं. आणि मला जेव्हा कळलं की शाळेमध्ये मला सगळे चिडवायचे, फैज जाधव काय रे, तू मिक्स ब्रीड आहेस का, तर मी म्हणायचो नाही, मी हेच आहे, महाराष्ट्रीयनच आहे. नाही म्हण, तुझं नाव असं फैज का. मी वडिलांनी ठेवलंय, वडील माझे साहित्यिक आहेत आणि थोडे वेगळ्या विचारांचे आहेत. पण जेव्हा मी
एलिजिबल झालो, कॅपेबल झालो वडिलांना क्वेश्चन विचारण्यासाठी, तोपर्यंत कधीच माझी हिंमत झाली नव्हती की तुम्ही माझं नाव फैज का ठेवलं. तर त्यांना जेव्हा विचारलं त्यांनी म्हणाला की फैज मोहम्मद फैज म्हणून नावाचा एक अहमद फैज तो रायटर आहे आणि त्याला ते खूप इन्स्पायर्ड होते, म्हणजे त्यांना ते खूप लाईक करायचे आणि त्यांना असं वाटलं की माझा लहान मुलगा काहीतरी साहित्यामध्ये करेल म्हणून त्यांनी ते नाव डेडिकेट मला केलं होतं फैज. आणि कबीराची पुस्तकं खूप सारी घरी वाचली होती, तर त्यांना असं वाटलं होतं की मोठ्या मुलाचं नाव कबीर ठेवायचं. तर ही छोटी मोठी ट्रॅजेडी होती माझ्या लाईफमध्ये आणि डॅडींच्या लाईफमध्ये. मलाडला शिफ्ट झाल्याच्या नंतर त्यांना एवढं माहिती होतं की मी काहीतरी कविता करतो, पण त्यांना सरळ असं बोलता यायचं नाही. सरळला ते म्हणायचे सरारेस. त्यांना जाधव म्हणायचं, जाधव हा वर्ड बोलायला यायचा नाही, तर ते म्हणायचे जहावेद. तर अशा सगळ्या गोष्टी होत्या आणि त्याच त्या पेनावर लिहित राहायचे, एका पेपरावर लिहित राहायचे आणि खूप सारं चुकीचं लिहायचे. अशाच वेळी पुन्हा मग श्रीधर काका आणि सुबोध मोरे आणि कवर म्हणून आहेत, कवर त्यांचं नाव काय, दिल्लीचे जे फिल्म मेकर आहेत अमित कवर ना, हा कवर म्हणून, हा नाईट ऑफ प्रोफेसी. जेव्हा त्यांना कळलं की असे काही साहित्यिक एका झोपडपट्टीमध्ये राहत आहेत मालाडच्या, तर आपण त्यांना जाऊन भेटलं पाहिजे आणि त्याच्यावरती एक शॉर्ट डॉक्युमेंटरी केली पाहिजे. तर ह्या दोघांचा तिथे सिंहाचा वाटा आहे, कारण सुबोध काका आणि श्रीधर काका पूर्वी मालाडला येऊन गेले होते, त्यामुळे त्यांना तो ॲड्रेस माहिती होता. आणि मग ते दोघं त्या फिल्म मेकर्सला घेऊन आले, एक छोटंसं तिथे डॉक्युमेंटरी केली गेली. त्याच्यानंतर मग अजून कळलं की आपल्या वडिलांचं महत्त्व काय आहे, डॅडींचं महत्त्व काय आहे. त्याच्यानंतर मग श्रीधर काकांनी अजून एक अनुभव शेअर केला आमच्याशी की होमी के बाबा म्हणून आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्या एका मॅगझिनमध्ये पुस्तकामध्ये माझ्या डॅडींचा उल्लेख केला होता, जवळजवळ 1.5 पानाचा उल्लेख आहे तो. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा वाटल्या तेव्हा मग रिअलाइज झालं की नक्की आपण एका चांगल्या महान व्यक्तीच्या पोटी जन्म घेतलाय आणि तो खूप अभिमान वाटतो. आता आज तुम्हा सगळ्यांना भेटलोय, आज तुम्ही सगळेजण माझ्यासाठी अनोळखी आहात, पण आज माझ्या डॅडींमुळे तुम्ही सगळे ओळखीचे लोक वाटायला लागलेत मला आज, तर खूप छान वाटतंय. आणि थँक्स टू श्रीधर काका आणि सुबोध काका आणि त्यांची होल टीम. सतीश काळसेकर आहेत, त्याच्यानंतर प्रताप भोसले आहेत, यांनी खूप अडीअडचणीच्या वेळेला आम्हाला मदत केली. बस काका, मी एवढंच बोलू इच्छितो. एक जो मोठी डॉक्युमेंटरी आहे ती अवेलेबल आहे यूट्यूबवर, अमर कुवर यांची, नाईट ऑफ प्रोफेसी. तर ती जे विद्रोही कवी आहेत तर त्यांच्यावर त्यामध्ये प्रकाशचं लिहिलं होतं. ॲक्च्युली प्रकाशचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, त्यावेळेस अजून एक व्यक्ती होती, मी होतो, सुबोध होतो आणि तुळशी परब. तर तुळशी परब आणि आम्ही तिघेजण आम्ही शोधत गेलो. तुळशी त्यावेळेस जस्ट काही वेळ मुंबईत आला होता आणि त्याला सगळं शोध घ्यायचा होता, म्हणून आम्ही माहीमच्या आपल्या ह्याला आलो होतो, माहीमला गेलो होतो. नंतर कळलं तिकडे आहे, मग मलाडला आलो होतो. आणि ह्या सगळ्या पडझडीमध्ये जरी म्हणजे प्रकाश इतरांपासून दूर गेला असेल किंवा इतर लोक प्रकाशपासून दूर गेले असेल, पण प्रकाशच्या कविता ह्या बऱ्यापैकी इंटॅक्ट राहिल्या. ते एक आपल्याला सगळ्यांना म्हणजे एक आश्वासक गोष्ट आहे की प्रकाशच्या कविता सगळ्या राहणं मिळणं हिंदी आणि मराठी. अर्थात झक नावाची कादंबरी आणि मला वाटतं मुर्दाबाद शहर हे दोन्ही पण तंद्रीमध्ये तो होता आणि माहीमच्या एका शौचालयाचं तरी बाजूला बाहेर ठेवलं होतं प्लास्टिक बॅग आणि तो गेला बाहेर आला तर सगळं गायब झालं होतं. ते फार मोठं झालं. तिसरी मला वाटतं की वहिनीला माहीत असेल कदाचित, दस्ताऐवज नावाची एक प्रदीर्घ कविता असते होती, जवळजवळ 60 पानाची, जी मी मगाशी उल्लेख केला. मार्क्सच्या जयंतीनिमित्ताने आम्ही तिकडे आलो होतो, त्यावेळेस जवळजवळ 60 पानाची दस्ताऐवज नावाची कविता ती मिळाली नाही आहे, ती हरवली आपल्याकडून असं वाटतं. बरंचसं प्रकाश साहित्य त्याच्यामुळे ते म्हणजे आपल्याकडे आहे नाही, परंतु जे प्राप्त आहे साहित्य ते इतकं प्रचंड आहे, म्हणजे जवळजवळ 200-250 पानाचा कविता संग्रह होऊ शकेल. आणि हिंदीचा जवळजवळ 100 कवितांचा संग्रह सिराज नावाने तो लिहायचा. त्याशिवाय त्याचं मजदूर थिएटर आठवतं, मजदूर थिएटर नावाचा एक ग्रुप होता नाटकाचा, मजदूर थिएटर, त्याच्यामुळे तो पण त्याच्याबरोबर करायचा. अनेकदा कामाला जाणं न जाण्या त्यामुळे तिकडचे जे एअर इंडियाचे मॅनेजर पण वैतागायचे, पण त्याचा इतका मोठा त्याचा
ऑरा होता, त्याचा इतका प्रसिद्ध होता बाहेर, म्हणजे आपल्या जवळच्या आप्तेष्टांना माहीत नव्हतं, परंतु बाहेर जगामध्ये त्याचा खूप बोलबाला होता. म्हणजे आता 1986ची गोष्ट आहे. म्हणजे जे डॉक्टर होमी बाबांचं नाव घेतलं आपण, डॉक्टर होमी बाबा हे प्रचंड म्हणजे 30 इन्लिस्टेड इंटलेक्च्युअल ऑफ अमेरिका, तर त्यांचं जे पुस्तक आहे ऑन लोकेशन ऑफ कल्चर, त्यामध्ये जवळजवळ 4 ते 6 पानाचं प्रकाशच्या दादरच्या पुलाखाली कवितेवर त्याची मीमांसा केलेली आहे. आणि त्यांनी त्याच्यातून एक नवीन कॉन्सेप्ट मांडलेला आहे. तो फार म्हणजे इव्हन इंग्लिश जागतिक पातळीवर त्याचं एक वेगळं आहे. ते म्हणजे वर्नाक्युलर कॉस्मोपॉलिटॅनिझम हा जो सिद्धांत जे यांचा आहे होमी बाबांचं, तर ते सिद्धांतानाची मीमांसा करताना किंवा ते सिद्धांतानाला बळकटी देण्यासाठी त्यांनी दादरच्या पुलाखाली कवितेचा उपयोग केलेला आहे. आणि दादरच्या पुलाखालच्या कवितेवर बरंचसं चर्चा झाली. असं अनेक साहित्य आहे, ते यायचंही अजून चर्चा होता येईल. भगवान, मी तुझ्याकडे पुन्हा येतो की म्हणजे आपल्या पिढीचं काय झालं की आता जसं ज्या प्रकारे मंचीय कविता आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त प्रकाश जाधव असेल, मनोहर वाकोडे असेल किंवा तसे अनेक लोक, इव्हन कंचू पण त्यावेळेस खूप लिहितात, पण त्याचं पण नाव नाही आलं कुठे वगैरे. अशी एक जी पिढी होती की जे लोकांनी म्हणजे धुमिळचं एक कविता आहे की कल सुनना मुझे आज मैं लढ रहा हूं. हां, मला उद्या ऐका, आता मी लढतोय. तर अशा हे एंगेजमेंट जे आहे सतत म्हणजे चळवळीतल्या कवींची एंगेजमेंट, म्हणजे इव्हन आनंद विंकरच्या कविता पण फार नंतर प्रकाशित झाल्या. तर आपल्या पिढीमधील जवळजवळ 80च्या नंतर मोठ्या प्रमाणावर इव्हन वारू सोनावणे, आनंद विंकर, मन्या वाकोडे, सुभाष तोरात, भगवान असे सगळे, बारक सातपुते, अशी जवळजवळ 10-12 कवी मिळतील की ज्या लोकांनी आपल्या कविता छापाव्यात ह्यासाठी आग्रह धरला नाही. तर अशा लोकांचा पण तू एक प्रतिनिधी होतास त्या काळामध्ये. तुझी पण कविता आता आली, माझी कविता पण 20-25 वर्षानंतर आली. तर हे आपली ही जी सगळी हे सगळं प्रसिद्धी न देणं किंवा अमान्य करणं, कविता छापणं, हे काय होतं त्यावेळेचं, ते म्हणजे लोकांमध्ये काय होतं ते? याबद्दल बोलण्याच्या पूर्वी थोडंसं मी शेखर जे म्हणाला ना त्याला अनुसरून एक मुद्दा मांडतोय. तो असा की शेखरने जी खंत व्यक्त केली आहे ती मला वाटतं जे सच्चे कवी असतात त्या प्रत्येक कवींच्या घरात ही गोष्ट आहे. प्रत्येक कवींच्या, मी सांगतो, अभिमानाने सांगतो की ही कवी जो खऱ्या अर्थाने कवी आहे तो त्याचं स्वतःचं एक विश्व तयार केलेलं असतं, त्याच्या भोवतीचंच विश्व असतं ते, आणि तो इतका रमतो. तो सांसारिक नंतर ज्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत ह्या थोड्याफार प्रमाणात पार करतोच ड्युटी म्हणून, पण तो इतका साहित्यात रमत असतो की त्याचा ह्या बारीक सारीक त्याला ह्या सगळ्या, मी माझं उदाहरण देतो, म्हणजे प्रकाश काय, मी काय, किंवा बाकीचे आणखी अनेक कवी आहेत तसे की ते मनोहरपासून सगळेच, तर ते स्वतःचं विश्व निर्माण करतात, त्याच्याच रममान होतात. ते बाहेरच्या बाह्य जगाशी किंवा भौतिक सुखाशी तेवढे निगडीत राहत नाहीत. मग वहिनीची जशी व्यथा आहे तशीच माझ्या बायकोची व्यथा आहे. मुलांचं सगळं तिने केलं, शाळेच्या शिक्षणापासून. मी फक्त पत्रकार असल्यामुळे आणि बऱ्यापैकी जॉब असल्यामुळे मी घरात सनसन पडू दिली नाही. त्या व्यतिरिक्त मी घरात काही लक्ष दिलं नाही, म्हणजे आजही देत नाही, तो भाग वेगळा. तर माझ्या बायकोची हीच तक्रार आहे, माझ्या मुलांची पण हीच तक्रार आहे. पण शेखर म्हणाला तसं की माझी मुलं किंवा बायको मला बोलताना की काय कामातून गेलेली केस आहे किंवा घरात लक्ष देत नाही असं जरी असलं तरी दुसऱ्यांना सांगताना अभिमानाने सांगतात की मी भगवान निळेचा मुलगा आहे. बायको सांगते की मी भगवान निळेची बायको आहे. तिला तशी ओळख आहे. त्या दृष्टीने लोक त्यांचं खूप मित्र, म्हणजे माझे मित्र आहेत किंवा अनेक साहित्यिक आहेत जे मंडळ आहे, तर ते सगळ्यांचं त्यांना माहीत असतं माझ्या घरातल्या लोकांना की हा माणूस कसा आहे. पारंपरिक सोडा म्हणजे सांसारिक समस्या किंवा ह्या प्रत्येकाच्या ह्याच्यात येतच असतात. तर मला एक थोडंसं तेवढं फक्त खुलासा करायचं होता. ही प्रत्येकाच्या घरातली गोष्ट आहे, माझ्या घरात सध्या पण आहे. तर असो, तर श्रीधरने जसं विचारलं मला की त्या काळात कसं होतं ते मी मगाशी थोडंसं जाता जाता एक विश्लेषण केलं होतं की प्रसार माध्यमं जास्त नव्हती. आणि दुसरं म्हणजे मला वाटतं 80 पासून लिहायला सुरुवात केली आणि माझा पहिला कविता संग्रह 2015 साली आला.
आणि माझ्या एकूण कविता आतापर्यंत जरी बघितल्या असतील तर मला वाटतं की 400-500च्या पुढे नाहीये. हल्ली लोक 1 वर्षात 1000 कविता लिहितात. तर तो एक भाग होता. आपण कविता प्रत्येक शब्द म्हणजे आमची पिढी जी अशी होती की ती एवढी नुसती कवितेत नव्हती तर सामाजिक जीवनातही एकटी होती, चळवळीमध्ये होते. बहुतेक त्या पिढीतले जे कवी आहेत म्हणजे आमचे लिहिणारे कवी होते तो प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या चळवळीशी निगडीत होता. शक्यतो तो मार्क्सवादी चळवळ जास्त करून असायचा. समाजवादी कवीही होते, ते समाजवादी चळवळींमध्येही काम करायचे. पण प्रामुख्याने आमच्यासारखी जी पिढी होती ती सगळी मार्क्सवादी विचाराकडे झुकलेली होती. म्हणजे आंबेडकरवाद आणि मार्क्सवाद ह्या दोघांच्या कसाड्यात सापडलेली आमची पिढी होती. आणि जास्त करून आमचा कल हा मार्क्सवादाकडे जास्त होता. आणि ती भारावलेली पिढी असल्यामुळे स्वतःचं गुणगान गाणं, स्वतःचं मोठं कौतुक करणं किंवा स्वतः आपण कोणतरी ग्रेट आहोत असं आम्हाला लोकांना काहीतरी सांगायचं होतं. चुकीचंही असू शकतं, आम्हाला फक्त सांगण्याचं होतं. आम्हाला मोठं करा किंवा आम्ही मोठं कोणतरी आहोत किंवा आम्ही काहीतरी कवी आहोत म्हणजे आम्ही काहीतरी वेगळेच आहोत, लोकांपेक्षा वेगळे आहोत असं आम्हाला अजिबात वाटत नव्हतं. आणि ती धारणा आमच्यात होती की आम्हाला लोकांचं जे वास्तव आहे, जगणं आहे ते आम्ही बघत होतो आणि ते आमच्या शब्दात आणि स्वतः म्हणजे आम्ही स्वतःला दुरुस्त करत होतो. ते लिहिता लिहिता आपण मोकळं होणं जी गोष्ट असते, कविता लिहिताना कवी काय करतो तर तो स्वतः मोकळा होत असतो या सगळ्या गोष्टींमधून. तर त्याच्यामुळे आमच्या पिढीतल्या लोकांचे 1 किंवा 2 संग्रह आलेले आहेत. बहुतेकांचा एकच संग्रह आलेला आहे, त्याच्यानंतर त्यांनी लिहिलेलं नाहीये किंवा ते कारण त्यांना प्रसिद्धीची हाव नव्हती मोठ्या प्रमाणात. तर मला वाटतं हे त्याच्या पाठचं एक कारण असावं. तू बोलला ते बरोबर आहे की पण ते त्यावेळेस एक अशा प्रकारचं एक हे होतं की पोएट्स इन एंगेजमेंट्स जे होतं की त्यांची कमिटेड आणि त्यांचं चळवळीत राहणं आणि तो 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 त्यांचा कवितेचा पण प्रेरणा होती आणि जगण्याची पण प्रेरणा होती. त्यामुळे बरेचसे आता म्हणजे ज्यावेळेस मन्या वाकोडे गेला त्यानंतर त्याच्या कविता जवळजवळ आपल्याकडे आला, माझ्याकडे आहेत जवळजवळ कविता संग्रह आपण काढू शकलो नाही त्याच्यानंतरचा. तसा आम्ही नावाचा कविता संग्रह 78ला आला. प्रकाश जाधवचा पण कविता संग्रह साधारणतः 78-79चा आहे. म्हणजे जवळजवळ इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण त्यांच्या कवितांना आता छान झालं की आज आपण दस्तकाची पुन्हा 2य आवृत्ती पाहतोय. पण तरीसुद्धा अजून बऱ्याच कविता प्रतीक्षेत आहेत त्या लोकांसमोर यायला. आणि जेवढी जी काही प्रसिद्ध झाल्यात कविता त्याची एवढी जादू निर्माण झाली आहे लोकांवर. आणि ह्या कविता वेळेवर येणं पण गरजेचं असतं. बऱ्याच कविता आता म्हणजे मन्या वाकोडेच्या कविता किंवा प्रकाशच्या कविता न आल्यामुळे एक 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 पोएटिक एक फॉर्मॅट एक नवीन बदल असता आपल्या मराठी साहित्यामध्ये. आता ज्या प्रकारे मराठी कवितांची एक फॉर्मॅट आहे वेगळा, तो फॉर्मॅट बदलून एक वेगळ्या प्रकारचा फॉर्मॅट आला असता. विशेषतः पॉलिटिकल पोएम्स ज्या आहेत, राजकीय कविता, मार्क्सवादी राजकीय कविता म्हणून किंवा राजकीय कविता ही एकूण म्हणजे साधारणतः पोस्ट इमर्जन्सी हा फिनॉमिनन आहे. त्याच्यामध्ये मराठी कविता ही अत्यंत असूक्त आणि अत्यंत बेदखल किंवा त्याचं कुठे प्रस्तुतीकरण राहिलं नाही आहे. ह्या कवितेमध्ये प्रकाश जाधव आहे नक्कीच. त्याच्या जर या कविता जर त्यावेळेस प्रकाशित झाल्या असत्या किंवा आताही झाला तरी सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं एक विचार किंवा त्याची वेगळ्या प्रकारची मीमांसा सुरू होईल असं मला वाटतं. आपल्याबरोबर इकडे अविनाश कोल्हे पण आहेत, ते सुद्धा या कवितेच्या प्रवाहात विषयी बोलतील थोडं. बसलेलं बरं ना, सगळे बसले आपण कुठं आपली पायरी सोडून बघायला. नमस्कार, मी अविनाश कोल्हे. मी कवी नाही, पहिली गोष्ट ऐकू येते. हां, पण ह्या सगळ्यांबरोबर मी होतो. केंद्रबिंदूवर नव्हतो पण परिघावर नक्की होतो. तर हे सगळं बोललो हा माझ्यासाठी जगलेला इतिहास आहे. इतिहास नाहीच आहे, तो आमच्या मनात कायम जागा असतो. फक्त मला भगवानला श्रीधरला असं विचार आहे की त्या 80च्या दशकात ज्या बेहोशीनी कविता लिहिल्या आम्ही वाचल्या त्या कवितांकडे, त्या कवितातून जे होईल असं वाटत होतं ते झालं का, आणि झालं तर का याचं विश्लेषण डोक्यात होतं का असं असं वाटते का, हे मी या दोघांना सगळ्यांच्या वतीने विचारतो. नाही अविनाश, काय झालं की मी म्हटलं ना की जे मी पहिल्यांदा पण अगोदर म्हटलं धुमिलचं एक वाक्य होतं कवितेचं की कल सुनना मुझे आज मैं लढ रहा हूं. त्यांचा मला तिसरा कविता संग्रहाचं नाव पण आहे ते कल सुनना मुझे म्हणून. तर हे लोकांनी काय केलं ह्या कवींनी स्वतःला की मंचीय कवी किंवा ज्या प्रकारे कविता ह्या
आपल्या स्वतःला प्रोजेक्शनसाठी किंवा स्वतःला प्रक्षेपित करण्यासाठी नाही आहेत, तर त्या एंगेजमेंटसाठी कविता आहेत. त्या कविता ह्या चळवळीला सुदृढ करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी किंवा नारा म्हणून दिलेल्या होत्या. आणि दुसरं मी मगाशी जे म्हणत होतो भगवान निळे की ह्याच्या नामदेव ढसाळांपेक्षा वेगळी कविता काय यांची प्रकाशची कविता. तर प्रकाशची कविता जसं डॉक्टर होमी बाबा यांच्या द लोकेशन ऑफ कल्चरवर जे लिहिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी हा जो कॉस्मोपॉलिटनिझम जो आहे स्लममधला, झोपडपट्ट्यामधला, वंचितांचा, परिघामधला किंवा अत्यंत खालच्या समष्टी लोकांमधला जो एक कॉस्मोपॉलिटनिझम आहे ती वेगळा आहे. उदाहरणार्थ की त्यांची भाषा, त्यांचा जो लिंग आहे, जसं आता पटेलीमध्ये तशा प्रकारची आहे ती भाषा, तर ती भाषा जी आहे ना त्या कवितेमध्ये आलेली सगळी, तर ही तिकडच्या स्थानिक भाषेवर वेगवेगळ्या भाषांचे संस्कार झाले आहेत आणि वेगवेगळे लिंगोज वेगळे आहेत प्रकारचे. आणि त्यामुळे ती नामदेवच्या कवितेपेक्षा फार वेगळे आहे. नामदेवची कविता बऱ्यापैकी संस्कृत प्रस्तुतेकडे गेलेली आहे. नंतर जे काही कविता तर म्हणजे त्याचं लोकभाषा आणि संस्कृत प्रचुरता ह्याचं कॉम्बिनेशन आहे. पण याची प्रकारची कविता ही जर तुम्ही सगळ्या कविता वाचला तर तुम्हाला कळेल की एक वेगळं आहे, कॉस्मोपॉलिटनिझम आहे, वर्नाक्युलर कॉस्मोपॉलिटनिझम आहे. हे अत्यंत तळातल्या समष्टीची वेगळी भाषा आहे. कवितेपेक्षा याचा जर कथा आल्या असता, सगळा प्रकाशित झाला असता प्रकाशा, तर ते अजून वेगळ्या प्रकारे एक वेगळं पुन्हा एक अनुभव सगळा म्हणजे लोकांसमोर आला असता. प्रकाशच्या गद्याच्या अभावामुळे म्हणजे आता कविता आपण काढूच, पण गद्याच्या अभावामुळे जो एक वेगळा एक फॉर्मॅट जो तयार झाला असताना तो नमुना आपल्याला तो नाही आपल्यासमोर असं वाटतं. म्हणजे प्रकाश जाधवांची जी भाषा आहे, म्हणजे जर हा संग्रह जर बघितला, दस्तगत संग्रह, तर दस्तगत हे जर मुळात त्याचं शीर्षक आहे हे मुळात उर्दू आहे. यामध्ये म्हणजे श्रीधर पवारांनी सांगितलेलं आहे दस्तगत हे उर्दू आहे. आणि मुळातच ह्यातल्या ज्या सगळ्या भाषा जर बघितल्या तर ह्यात एक कविता आहे जी मुळातच आहे ना कोकणी कविता आहे. ही बघा, इकरा 45 नावाची कविता आहे. म्हणजे ह्या कवितेमध्ये इतकी सरमिसळ आहे भाषांची. मुळात आहे ना कुठल्याही शहराला भाषा नसते हे मी नेहमी म्हणत असतो. मी सांगावं लागतं आम्हाला बऱ्याच वेळा की असं काही नाही की ह्या कसं वेगळ्या, ह्या एक भाषा नाही. मुळातच कॉस्मोपॉलिटनमध्ये ना कुठली एक भाषा नसते. आणि जसं तुम्ही जे ना वर्गीय दृष्टिकोने खाली येतात तर तुम्हाला त्या भाषांचं आहे ना अत्यंत अजून वेगळी सरमिसळ ते जाणवते, ते व्याकरणिक त्यांची मोडतोड जाणवते. तर हे एक विशेष कविता मी हे करतो. इकरा 45. आव पोयता सोकाय म्हणजे सोकाय सांजे, रस्त्यावर उभे फादर दोन देवाक, जायते ऐकले मेवता, आव वयता सोद्दा मिसाक, इगोरजेन पोयता मॅक्सी एलिफंटा, ओयर खाला बेस्टीस घाट, आमेन आमेन आणि आमेन. पोट्याच्या उज्या कोणा आळत आमेनाचा, ते बापडे वाजत आहे घाट, माग खावंक जाय, माग निदोंक जाय, जाय जाय माग जिकोय आय, रात आणि दिस डोले क्रुसात, आऊंच रॉक एंड रोल आणि कम सप्टेंबर, कोणाच नाव ना माझे लागी, आवो हा इकरा 45. आता मुळात ही जी कविता आहे म्हणजे ह्याच्या जर संपूर्ण तुम्ही याला लिंगवा जर बघितला तर ही कोकणी ही नाहीये. मुळात ही एक पोर्तुगीज भाषेचा संस्कार झालेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या परिवेशामध्ये हितला ना जो एक ना लुम्पेन जो सगळा वर्ग आहे त्यामध्ये ना पोर्तुगीज किंवा ना एकंदरीत हा भाषा बोलणारा किंवा जे ना क्रिओल बोलणारा जे ना वर्ग आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे असं कुठल्या ना कवीने किंवा असं काम केलेलं आपल्याला सापडणार नाही. म्हणजे एकही म्हणजे ही त्याच्यासाठी एक वेगळी गोष्ट आहे. म्हणजे आणि ह्या संग्रहात आहे ती कविता. त्यामुळे आणि ही कशावरती आहे सगळं इथला जो काही जगणं आहे. म्हणजे इथं तुम्हाला जर तुम्ही फक्त जस्ट ना शब्द बघता म्हणजे मी सांगणार नाही अर्थ, आणि की मला वाटत नाही की ना अर्थ सांगावं, प्रत्येकाने जगावा होतो अर्थ. एलिफंटा येतोय तुम्हाला इथल्या ना खाण्याच्या बद्दलचे ना बोललो जातोय. तुमचं ना रॉक अँड रोल नावाचं आहे ना त्या काळातलं एक संपूर्ण सगळी सांस्कृतिकता होती त्याच्याबद्दल बोलतायत. सोद्दा मिसाक बोलतायत. सोद्दा मिसाक हा एक आहे ना ओयता म्हणजे इतर ह्यांच्या लोकांशी बोलण्याबद्दलचं आहे. फादर ध्यान द्यावा म्हणजे तर हे जे आहे म्हणजे फादर म्हणजे तिथल्या ना ह्यांच्या फादर बद्दल आहे ना ख्रिश्चन ह्याच्याबद्दल बोलतायत. ख्रिश्चनिटी आहे त्याच्यामध्ये, मुस्लिम आहे. आता सगळं
सगळं आता आता जेव्हा आहे ना तुम्ही ही आहे म्हणजे आता ना दादरच्या पुलाखालीची जी कविता आहे त्याच्यामध्ये जर विचार केला तर तो जो संवाद आहे बेसिकली कवात म्हणजे तो ती कविता लिहिण्यासाठी अत्यंत कारुणिकता लागते, त्याशिवाय ना ती कविता येऊ शकत नाही. आणि तो संवाद आहे का मा बरोबर, जी मा ह्या परिसंस्थेमध्ये हिते ती एक आहे ना साधारणतः देह विक्रीचा ना व्यवसाय करत असेल वगैरे, आणि त्या दोघांचा तो संवाद आहे. आणि त्या मा बरोबर असताना त्यांच्या संवादातून जे प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्यांना जे काही सापडलेले आहे ते आहे. पण त्या माच्या बद्दलचे ना जे काही शब्द आहेत किंवा वाक्य आहेत ते आपल्याला त्याच्यामधून दिसून येतील. आता बघा त्यामधले ना वेगळ्या भाषेचे आहे बघा. ए माँ बता मेरा धर्म, कौन हूं मैं क्या हूं मैं, हिंदू है ना इस्लाम तू, दुनिया के वासना के बेदस्तूर चिंगारी तू, धर्म को मारती हूँ इस पे, धर्म को मारती हूँ इस पे, रंडियों का एक ही धर्म बेटे, गांड मराने का शौक है तो लौड़ा जेब में रखो. नंतर पुढे कौन था वो कौन है मेरा बाप, पुढे थे कुछ हरामजादे. ए छिनाल सही सही बताओ वरना क्या एक ही उठाकर है मेरे जिस्म में, किस किस का बताओ नाम, कितने आए और कितने चले गए, तुम रंडी हो. पुढे मेरे पेट में भूख की चिता और उन्हें जरूरत थी मेरे ठंडी लाश की, तेरे कपड़े उतार दूंगा तुझे नंगी कर दूंगा, अब क्या है मेरे पास, मैं देती थी खून और वह देते थे जख्म, देखना है ना तुझे कहां से आया था किस राह से आया था, उतार मेरे कपडे कर दू रंगी और गौर से देख ले कब्र. ह्या हितपर्यंत ज्या आहेत म्हणजे मुळातच आहे ना ह्यामध्ये जो संवाद आहे त्या संवादामध्ये ही जी एक उर्दू हिंदी मिश्रित जी काही वाक्य आहेत ती माच्या संदर्भाने आलेली आहेत, माबद्दल बोलते आहेत, ते ह्यांनी बोललेले आहेत. मग बाकीच्या इतर आहे की त्यांचे ते सांगतायत स्वतःबद्दलच्या इतर. तर मग त्यामुळे भाषा हा एक वेगळी गोष्ट आहे. म्हणजे भाषेबद्दल तर मला वाटतं की ह्या संग्रहाबद्दल एकदम वेगळं बोललं पाहिजे, म्हणजे जास्त बोललं पाहिजे, कारण की ह्यात भाषा हा सर्वात ना महत्वाचा आहे ना मुद्दा आहे मला असं वाटतं. आता भगवाननी सत्यकथेचा उल्लेख केला. प्रकाशच्या काही कविता सत्यकथेत सुद्धा आल्या होत्या, नामदेवच्या पण आल्या होत्या. ही एक इंटरेस्टिंग पॉईंट आहे की हे सगळे बंडखोर यानाच्या संदर्भात सत्यकथेमधून काही प्रमाणात छापून आलेले आढळतात आपल्याला. तर असं एक प्रकारचं सर्वसमावेशक मासिक आज नसणं ही खरी सांस्कृतिक उणीव आहे. आणि आता भगवाननी तसं म्हटलं की तो मुद्दा तेव्हा सुद्धा होता, आजही आहे, की एक सत्यकथा होती जेव्हा त्यात कविता आली की सगळ्या महाराष्ट्रामध्ये योग्य लोकांपर्यंत पोहोचायची. आता तसं माध्यम नसल्यामुळे तुम्ही 10 ठिकाणी लिहिल्यात. आता भगवाननी उल्लेख केला की 1000 कविता वर्षाला लिहितात. हा प्रोडक्शन थोडं हास्यास्पद सुद्धा असतं, पण सत्यकथेसारखं मासिक असावं ही पुढे समाजाची सांस्कृतिक गरज असते. ती आज आपल्या समाजामध्ये नाही. हे सगळ्यात एक प्रकारचं वैचारिक हॉलोने जाणवतो. त्याचं कारण ते सुद्धा एक आहे. असं मला वाटत नाही. सत्यकथेमधून फार मोठे किती लेखक निर्माण झाले की ज्यांचं फार नाव आहे. उलट सत्यकथेच्या विरुद्ध जे उभे राहिले ज्याला वाङ्मयी नक्षलबारी म्हणतात, ते वाङ्मयी नक्षलबारी करताना जे लोक आहेत त्यांचं नाव जास्त आहे. त्यामध्ये मग अगदी काळसेकरांपासून नेमाडेपासून अनेक लोक आहेत. तसं आहे. आणि दुसरे ॲक्च्युली ही सगळी जी चळवळ आहे ना, म्हणजे 80मध्ये आता समजा आम्ही लिहायला लागलो, त्याच्या अगोदरची 70मध्ये लिटल मॅगझिनचा हा प्रभाव. लिटल मॅगझिनसारखे विपुल मॅगझिन्स असणं आणि लिहिणं त्याचा एक आहे. म्हणजे इट इज वन ऑफ द पोस्ट लिटल मॅगझिनचा हा प्रभाव आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उलट लोक कविता लिहिल्यात त्या काळामध्ये. मुद्दा असा होता ना की हे जे मनोहर वाकोडे किंवा प्रकाश जाधव किंवा भारत सातपुते, भगवान निळे असेल किंवा आनंद विंकर असतील, असे अनेक कवी आहेत ना जे स्वतःला मार्क्सवादी कवी आहेत. आता लोक विचारतात की मार्क्सवादी कवी कुठे आहेत. मी म्हणतो की प्रकाश जाधवच्या कविता बघा, ती मार्क्सवादी कविता आहे. तुम्हाला आनंद विंकरची कविता बघा, त्यात मार्क्सवाद दिसेल. सुभाष तोराची बघा, त्यात दिसेल. आम्ही फैजच म्हणायचो. काय का फैज अहमद फैजच्या पाकिस्तानी कवी आहे तर त्याच्या नावावर होतं. कबीरचं नाव फक्त ऐकतं कबीर. तर
तर तुला आता काय वाटतंय की आता बाबा गेल्यानंतर बरेचसे आपण एक तर राहिलं की आपल्याला कविता संग्रह त्याचे 2 राहिलेत करायचे, तर त्याच्याविषयी पण काय वाटतं, खंतच असेल नक्की की आपण हे करायला पाहिजे. पण आता म्हणजे पुन्हा मागे वळून बघताना काय वाटतं आता प्रकाशच्या आता ह्या क्षणी काय वाटतं की काय केलं पाहिजे प्रकाशच्या कवितेसाठी की ती कविता अधिक पुढे घेऊन जाण्यासाठी? अशी खास काही अपेक्षा नाही आहे, कारण तुम्ही इनिशिएटिव्ह या सगळ्या गोष्टी जर तुम्ही स्वतःहून इनिशिएटिव्ह घेता ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण जगाआड झालेला कवी तुमच्यामुळे तो आज जगासमोर येतोय. आणि डॅडींविषयी सांगायचं झालं तर डॅडीने कधी फेमसाठी कविता नव्हत्या लिहिल्या, स्वतःसाठीच लिहायच्या. त्यांना एक वेगळा आनंद यायचा. आणि त्यातून एक आई, मला आता अजून पण एक गोष्ट आठवते की आई म्हणायची, तुम्ही ज्या कविता लिहिता त्या मला कळत नाही किंवा माझ्या मुलांना कळत नाही आणि तुम्हालाच त्या कळतात. आणि अशा लोकांसाठी तुम्ही ज्या कविता लिहितात ना त्यांना त्या तुमच्या कविता कशा वाचू शकतील, अशी आई नेहमी म्हणायची त्यांना. आणि त्या गोष्टींवर खूप वाद व्हायचा आमच्या घरी. तिचं बोलणं क्वाईट लॉजिकली आहे. ज्या लोकांसाठी आपण कविता लिहितो आणि त्या कविता त्यांच्यापर्यंत जर पोचत नसतील तर आपण त्या गोष्टीवरती पण थोडंसं दृष्टिकोन टाकला पाहिजे, असं आईचं माझं म्हणणं होतं. आणि अपेक्षा एवढीच असेल की आता ज्यांच्या ज्या हिंदीमधल्या कविता आहेत आणि मराठीतल्या कविता आहेत त्या लवकरात लवकर आपल्या सगळ्यांसमोर आल्या पाहिजेत. कारण ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. कारण 42 वर्षानंतर दुसरा संग्रह दस्तकतचा येतो आणि त्यातल्या काही आवृत्ती, अर्ध्या आवृत्ती सोल्ड होतात. म्हणजे मला असं म्हणायचं इथे की हा जनरेशनचा कवी आहे, जो कधी जनरेशन वाईज ह्या कविता पुढे अशा ट्रान्सफर होत राहतील. मग जर एका संग्रहामध्ये एवढी ताकद असू शकते तर त्यांच्या बाकीच्या लिखाणामध्ये किती ताकद असेल याचा अंदाजा आपल्याला मला वाटत नाही की आपण त्या गोष्टीचा अंदाजा सुद्धा लावू शकतो. वेट करेन की मी सुद्धा तुम्हाला कॉपरेट करायला तयार आहे, सहकार्य करायला तयार आहे की माझ्या वडिलांच्या कविता जास्तीत जास्त लोकांसमोर याव्यात. आणि नॉट ॲज अ फेम, कारण फेमसाठी त्यांनी कधी प्रयत्न केला नव्हता, तर माझी इच्छा नसेल की त्यांनी फेममध्ये यावं. पण ज्या लोकांसाठी ते लिहित आहेत, जसं आई म्हटली, ज्या लोकांसाठी लिहित आहेत, ज्या लोकांचा त्यांनी त्रास बघितलाय तो अजून त्यांच्या कवितामध्ये आहे आणि त्यांनी तो उमटलेला आहे, पण तो लोकांसमोर आला पाहिजे. बस हेच एक कन्क्लुडिव्ह माझं मत होतं. तर मी या मोजक्या आणि थोड्याशा वेळात आपण प्रकाश जाधवच्या एकूण कवितेबद्दल आणि त्याच्या आयुष्याबद्दल बरंचसं काही बोललेलो आहोत. वेळ थोडा अवधी कमी होता. या ठिकाणी आपले प्राध्यापक अविनाश कोल्हे आणि डॉक्टर श्रीधर पवार, वैणी आणि शेखर, कंसू प्रीतम, योगिनी राहुल या सगळ्यांनी येऊन इथं आपापली मतं मांडली, कविता सादर केल्या. त्याबद्दल पायरीतर्फे या सगळ्यांचं मला वाटतं मनपूर्वक आभार. आता हा सगळा कार्यक्रम कन्क्लूड करायचा आहे, तर मी श्रीधर पवारला विनंती करतो की त्यांनी शेवटचं हे समारोपाचं भाषण करा. सगळ्यांना थँक्स. आता इथे लोक बरेच आलेत, बघत आहेत भरपूर. आपण ज्यावेळेस 2-3 दिवसांनी बघू त्याची व्ह्यूअरशिप जवळजवळ काही हजारामध्ये असेल, म्हणजे हजारो लोक बघतील. त्या सगळ्यांचा आतापासून आभार मानतो. आता आमचे एक मित्र आहेत अविनाश वसंत, उषा वसंत, त्यांचा आता येतोय कविता संग्रह. तो त्याची आतापासूनच लोकांनी नोंदणी करावी. टिंबरचे आमचे जे आहेत प्रदीप कोकरे आहेत आणि इतर सगळे, त्याच्या आम्ही तुम्हाला सांगू. पण कविता हिनावलेल्या नावाचा कविता संग्रह आहे आणि त्यांची जर पटेली कादंबरी होती, ती पटेली कादंबरी 2 महिन्यामध्ये जवळजवळ 1000 आवृत्ती संपली होती. तर त्याच प्रकारची प्रखर कविता संग्रह असणार आहे आणि ते फार एक सगळ्या लोकांनी ते वाचावा असा आग्रह. पुढची आपली 7वी पायरी मुंबईतून नाही होणार आहे, ती होणार आहे कोल्हापूरमधून, मिरजेतून. ते आपले साहिल कबीर म्हणून आहेत मित्र, तर ते तिथून त्यांचे अनुभव
त्यांचे जे लिखाण आहे स्फुट लेखन ते प्रगट करतील आणि ती पायरी आपण 7वी पायरी आपण मिरजवरून पाहू. यावेळेस जे सहकार्य केलं तुम्ही लोकांनी पाहिलं आणि अनेक लिहून सांगू शकता आम्हाला पुन्हा, पण आपण थांबू इथे मग सगळं. वहिनीचे आभार. वहिनी स्वतः हां ते एक तरी काहीतरी बोला. आवाज ऐकायचा. आवाज तरी बोला. काय आभार म्हणा, काही बोला. काय प्रकाशबद्दल सगळं ना काय बोल ना काही. बरं वाटलं, बिंदास बोला. बोल 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 बरं, कार्यक्रम कसा वाटला? कार्यक्रम कसा वाटला? बोल ना. कार्यक्रम कसा वाटला? कार्यक्रम कसा वाटला तेवढं कार्यक्रम खूप छान झाला. आवडते. आजूबाजूला प्रकाशच आहे असं वाटत होतं. वा वा वा. एक बंद केला. माझा एक ऑफिस कलिग होता. एक शेवट करूया खूप छान पद्धतीने. प्रकाशचं नाव घेतलंय मम्मीने, तर त्याला मी म्हटलं होतं की माझे वडील असे कवी आहेत आणि त्यांनी एक छोटीशी कविता वाचली होती आणि महाराष्ट्र टाइम्समधला लेख वाचला होता आणि त्याच्यावरून आहे ना त्यांनी काही ओळी लिहिल्या होत्या. तो नॉर्मल कवी आहे असा, तर त्याची कविता मी वाचून दाखवतो. सत्यम बोरसे नाव आहे त्यांचं. एक किरण प्रकट हुई थी तब उस प्रकाश से, एक ज्योत सी निकली थी तब उस अंधकार से, एक असीम खोज थी वह जो परे थी इस माया जाल से, एक जंग भी थी वह जो कुछ अलग थी इस हार पराजय से, एक चिंगारी थी लफ्जों की जो समय को भी मात दे, एक परछाई थी वह जो बड़े तूफानों में साथ दे, माना आज नहीं है वह वही एक बात मौजूद हम सब में, पर उनकी लिखी बातें हम सफर है हमारे जिंदगी के पूरे सफर में. वा.